तर मित्रांनीच केलाय मित्राचा खून. शीर नसलेला मृतदेहाच्या खुनाचं गूढ ग्रामीण पोलिसांनी 24 तासात उलगडलं. शीर नसलेल्या मृतदेहाच्या खुनाचे गूढ ग्रामीण पोलिसांनी 24 तासांच्या आत उकळले असून मित्रांनीच खून केल्याचा प्रकार समोर आलाय। एक आरोपीला अटक करण्यात आली असून घटनेचं कारण अद्याप अस्पष्ट असल्याची माहिती पोलीस अधीक्षक डॉक्टर विनयकुमार राठोड यांनी एका पत्रकार परिषदेत दिली आहे। धुळे सोलापूर महामार्गालगत पांढरी पिंपळगाव शिवारात राजू किशन कापसे वय 35 राहणार विजयनगर गारखेडा परिसर या युवकाचा शीर नसलेला मृतदेह आढळल्याने एकच खळबळ उडाली होती। या गुन्ह्याचा तपास लावण्यात ग्रामीण पोलिसांना यश आलं असून गुन्ह्याचं कारण अद्याप कळू शकलं नाहीये। मात्र आरोपी संतोष उद्धवराव जगताप यास ताब्यात घेतल्या असून दत्ता सुरवसे हा फरार असल्याचं म्हटलं जात आहे। मित्र असलेल्या दोघांनी राजेश कापसे याला दत्ता सुरवसे यांच्यासोबत वाद असल्याने धारदार शस्त्राने गळा कापून मारला। त्यानंतर त्याचं शीर आणि धड महामार्गावरील जाळीच्या खालच्या भागातून रस्त्याच्या कडेला फेकून दिलं। पुढे जाऊन शस्त्र फेकून ते फरार झाले असं प्राथमिक तपासात निष्पन्न झालंय। गुन्ह्यातील साथीदार आरोपी असलेला दत्ता अमृतराव सुरवसे याचा शोध पोलीस घेत असून गुन्ह्याचा अधिक तपास सुरू आहे। सदरची कामगिरी पोलीस अधीक्षक डॉक्टर विनयकुमार राठोड, अपर पोलीस अधीक्षक सुनील लांजेवार, उपविभागीय पोलीस अधिकारी सिद्धेश्वर भोरे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सतीश वाघ, सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रताप नवघरे, सहाय्यक पोलीस निरीक्षक सुधीर मोटे, सहाय्यक पोलीस निरीक्षक पवन इंगळे, पोलीस निरीक्षक दादाराव बनसोडे, पोलीस उपनिरीक्षक रामेश्वर ढाकणे, सहाय्यक फौजदार थोटे, संजय घुगे, श्रीमंत भालेराव, वाल्मिक निकम, रवी लोखंडे, नरेंद्र खंदारे, संतोष पाटील, अशोक वाघ, योगेश तरमाळे, चालक संजय तांदळे, शिवाजी मदेवाड गित्ते, सुनील गोरे, दादा पवार, संजय जगताप, नागलोत यांनी पार पाडली आहे। या कामगिरीबाबत पोलीस अधीक्षक डॉक्टर विनयकुमार राठोड यांनी पत्रकार परिषदेत अधिक माहिती दिली आहे। 10 सप्टेंबर 2024 रोजी करमाड पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये पिंपळगाव पांढरी या ठिकाणी सोलापूर धुळे हायवे आहे, त्या ठिकाणी शेतगट क्रमांक 165 मध्ये एक शिराळापासून धड वेगळे असले किंवा डोके वेगळे कापून ठेवलेले असल्याचे मृतदेह तिथं आढळून आल्याबाबतची माहिती आम्हाला मिळाली। त्या अनुषंगाने लोकल पोलीस स्टेशन करमाडचे अधिकारी आणि त्याचबरोबर LCBचे ऑफिसर्स तात्काळ त्या ठिकाणी रवाना झाले। आम्ही स्वतः ॲडिशनल SP, SDPO हे सर्व आम्ही त्याच रात्री तिथं रवाना होऊन ठीक आहे सर्वसाधारण परिस्थिती पाहून ते नक्कीच मर्डरचा प्रकार आहे हे निष्पन्न झालं आणि त्या अनुषंगाने 5 टीम्स तात्काळ तिथे तयार करण्यात आले। LCB आणि लोकल पोलीस स्टेशन करमाडचे जे मृतदेह होतं त्याचा वयाचा अंदाज बांधून मिसिंग संभाजीनगर शहर, छत्रपती संभाजीनगर शहर किंवा छत्रपती संभाजीनगर ग्रामीण जिल्ह्यामध्ये कुठे काही मिसिंग आहे का याबाबत अधिक तपास केले असता त्याच 10 तारखेलाच दुपारच्या वेळेस पुंडलिकनगर पोलीस स्टेशन या ठिकाणी एक मिसिंग दाखल आहे आणि त्या मिसिंगमध्ये 8 तारखेपासून एक व्यक्ती नामे राजेश कापसे ही व्यक्ती मिसिंग आहे याबाबत माहिती मिळाली। त्यांच्या नातेवाईकांना तिथं पाचारण करण्यात आल्याने त्यांनी मृतदेह त्याचाच आहे हे त्यावेळेस मान्य केलं। त्या अनुषंगाने मृतकाच्या भावाच्या तक्रारीवरून CR नंबर 86/2024 CR नंबर 372/2024 भारतीय न्याय संहिता 103(1) आणि 238 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला। यामध्ये तपासामध्ये असं निष्पन्न झालं की सदरचा जो मयत व्यक्ती आहे त्याचे दत्ता सुरवसे नामक व्यक्तीशी काही दिवसापासून भांडण चालू होते आणि अधिक तपास केले असता हे सुद्धा लक्षात आले की 8 तारखेला ज्या दिवशीपासून तो मिसिंग होता त्या दिवशी दत्ता सुरवसे त्याच्या एका मित्राबरोबर संतोष जगताप याच्याबरोबर एकत्र होता। त्या अनुषंगाने ही 5 टीम्सनी तात्काळ कारवाई सुरू केली आणि संतोष जगताप हा आम्हाला ताब्यात मिळाला। त्याला अधिक विचारपूस केले असता त्यांनी हे जी मर्डर आहे हे दत्ता सुरवसे बरोबर केल्याचे मान्य केलेले आहे। त्या अनुषंगाने तपास चालू आहे। सध्या आमच्या ताब्यात संतोष जगताप आहे आणि दत्ता सुरवसे सुद्धा लवकरच अटक होईल। या कामगिरीमध्ये अपर पोलीस अधीक्षक श्री सुनील लांजेवार, छत्रपती संभाजीनगरचे SDPO सिद्धेश्वर मोरे, त्याचबरोबर LCBचे PI वाघ, API मोठे, त्यात पवन इंगळे, पोलीस अंमलदार थोटे, घुगे, श्रीमंत भालेराव, त्याचबरोबर करमाड पोलीस स्टेशनचे API नवघरे
PSI बनकर, PSI चाटे व स्टाफ हे सर्व यांनी अतिशय मेहनत घेतली आणि त्यांनी हा गुन्हा उघडकीस आणला. सर पैशाच्या व्यवहारातून हे झाल्याचं कळतंय. त्याबाबत तपास चालू आहे आणि जसं जसं तपास हे होईल त्या माहिती देणार. सर आरोपी कुठले? हे आरोपी सर्व राहणारे हे छत्रपती संभाजीनगर मधील विजयनगर या ठिकाणी. आता भांडण होते हे नक्की कळालेलं आहे आणि तपासामध्ये ते नक्की एकच मिळालं ना? सध्या एक मिळालेला आहे. दुसऱ्याचा टीम शोधत आहे आणि मला खात्री आहे ते लवकरच. तिघा हा पेंटर होता, पेंटिंगचं काम करत होता आणि हे दोघे जे आहेत त्यांचं काय बेरोजगार होते आणि दत्ता सुरवसेचे चायनीज गाडी. बरोबर. संतोष राहायला कुठे? हे सगळे राहणारे जे आहेत हे संभाजीनगर मध्येच विजयनगर गारखेडा या ठिकाणचे त्या हद्दीतच राहणार. शस्त्र वगैरे काही जप्ती प्रक्रिया चालू आहे, तपासामध्ये निष्पन्न नेमकी हत्या कधी केली असेल? ही त्याच दिवशी ज्या दिवशी मिसिंग झाली 8 तपासामध्ये 8 तारखेलाच त्या दिवशी रात्री झाला असं. सर गुन्हा कुठे घडला? ही गुन्हा हा तुमचा महामार्ग धुळे महामार्गावरच त्याच ठिकाणी घडलेला दोन्ही मिळालेले आहे. इनफॅक्ट तिथं त्याच्या बाजूलाच त्याचा धड होता. म्हणजे साधारण शरीर वेगळं आणि त्याचे मुंडके आहे ते साधारण 5-10 फुटावर तिथं जवळपास होतं. तो तपासाचा भाग आहे, त्याबद्दल जास्त उलगडा करणं आता योग्य नाही आहे. तपासामध्ये सगळं निष्पन्न तिथपर्यंत गेले कसे सर? कोण हे लोक जे तपासात आतापर्यंत निष्पन्न झालेले तिघही ट्रिपल सीट गेले आणि तिथंच हे घटना घडली. गाडी कोणाची? दत्ताची होती का याची? मैताची. त्या ठिकाणी करमाड पोलीस स्टेशनचे स्टाफ त्याचबरोबर LCBचे पूर्ण अधिकारी तात्काळ त्या ठिकाणी रवाना झाले. ॲडिशनल SP आम्ही सुद्धा त्याच रात्री तिथं घटनास्थळी भेट दिली. मृतदेह जे पाहिला त्याच्यावरून अंदाजे 30 ते 35 वर्षाचा हा व्यक्ती असावा असा अंदाज होता, परंतु त्याची ओळख काही आम्हाला मिळाली नव्हती. परंतु एकंदरीत परिस्थितीमध्ये हा खुनाचाच प्रकार असावा हे सुनिश्चित झाल्यामुळे तात्काळ त्या ठिकाणी LCB आणि लोकल पोलीस स्टेशनच्या माध्यमाने 5 टीम्स वेगवेगळ्या रवाना तयार करण्यात आल्या आणि सगळ्यात आधी तर मृतदेह जे आहे ते त्याची ओळख पटवण्याचं काम सुरू झालं. त्या अनुषंगाने वयाचा आणि इतर गोष्टीचा अंदाज बांधून आम्ही संभाजीनगर शहर व आमच्या जिल्ह्यामध्ये कुठे मिसिंग आहे का याबाबत माहिती घेतली असता 10 तारखेलाच एक मिसिंग पुंडलिक नगर पोलीस स्टेशन या ठिकाणी दाखल आहे अशी माहिती मिळाली. त्या अनुषंगाने सदरचा जो व्यक्ती आहे राजेश कापसे हा असल्याची संभावना शक्यता लक्षात घेता त्याच्या नातेवाईकांना बोलवले. त्यांनी ओळख पटलीवर तो राजेश कापसेच आहे अशी माहिती मिळाली. तपासाचे चक्र ऑटोमॅटिकली फिरायला लागले आणि मग बाकीचे जे तांत्रिक विश्लेषण आहेत व इतर माहिती आमची खबरी जे आहेत गोपनीय माहिती त्याच्या आधारावर असं एक माहिती मिळाली की दत्ता सुरवसे या व्यक्तीचे त्याचे मागील काही दिवसापासून भांडण होते, काही त्यांच्यामध्ये वाद होते आणि मग अधिक माहिती घेतली असता हे सुद्धा कळलं की दत्ता सुरवसे ज्या दिवशी हा व्यक्ती म्हणजे तसं मिसिंगची 10 तारखेला दाखल झाली होती तर मिसिंगमध्ये तो 8 तारखेपासून मिसिंग आहे अशी माहिती मिळाली आणि ज्या दिवशी मिसिंग झाली होती तेव्हापासून त्या दिवशी दत्ता सुरवसे आणि संतोष जगताप हे दोघे त्याच्याबरोबर होते अशी माहिती मिळाली. त्या अनुषंगाने दोघांचा तपास करून त्यांची माहिती व ठाव ठिकाणा शोधण्याचा प्रयत्न LCB आणि लोकल पोलीस स्टेशनच्या टीम्स करत होत्या. आम्हाला संतोष जगताप हा मिळाला आणि त्याला अधिक चौकशी केली असता त्यांनी दत्ता सुरवसे बरोबर हा गुन्हा केल्याची माहिती दिलेली आहे आणि मला वाटतं की 24 तासाच्या आत या गुन्ह्याचा उलगडा झालेला आहे. त्यामुळे LCB आणि करमाड पोलीस स्टेशनचे अधिकारी हे अभिनंदनास पात्र आहेत.